नमस्कार, मी प्रियदर्शनी. स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आपण जेव्हा मित्र-मित्र भेटतो, तेव्हा काय होतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग हे मित्र कुठल्याही वयाचे असो. जनरली कॉलेज गोईंग्स असतील, तर कुठलेतरी प्लॅन्स होतात. 30च्या पुढे असेल, तर आपण वर्षातून एखादी तरी ट्रिप काढूया. असे वेगवेगळे प्लॅन्स तयार होतात. पण अशा प्लॅन्सचं काय होतं हेही तुम्हाला माहिती आहे. पण आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, त्यांनी 3 मित्रांनी मिळून असाच एक उद्योग जो आहे तो सुरू केला आणि हा उद्योग त्यांना थेट घेऊन गेला फोर्ब्सच्या यादीमध्ये. काय आहे तो उद्योग, कशी झाली त्याची सुरुवात, हे सगळं आज आपण आपल्याकडे आलेल्या सारंग बोबडे यांच्याकडे जाणून घेणार आहेत. हॅलो सारंग, स्वागत आहे तुझं. नमस्कार, नमस्कार. हॅलो, हाय. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. फोर्ब्स इंडियाच्या 30-30च्या यादीमध्ये तुम्हा तिघांचं नाव जे आहे ते आलेलं आहे. सो आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा होतो मी तेव्हा फोर्ब्स मॅगझिन खूप वाचायचो आणि त्यामध्ये 30 अंडर 30 मध्ये असलेले जे पण लोकं असायचे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन असं विचार करायचो, की एक दिवस आपण पण या यादीमध्ये येऊ आणि ते म्हणजे ते स्वप्न साकार होताना बघताना खूप छान वाटतंय. तुमचं नाव जे आहे ते फोर्ब्समध्ये येण्याचं खास कारण म्हणजे डोनेट कार्ड जे आहे ते तुम्ही तयार केलेलं आहे. अ, या कार्डद्वारे आपण बघतो की करोना काळामध्ये खास करून खूप लोकांना म्हणजे जवळ-जवळ 2 कोटी लोकांना या सुविधेचा जो आहे तो उपयोग झालेला आहे. पण मी त्याच्याकडे नंतर येईल. सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचंय की मुळात असं काही आपण तयार करावं याची कल्पना नक्की कुठनं आली? कुठनं सुरू झालं हे सगळं? अ, तर हे ॲक्चुअली म्हणजे लहानपणापासूनच माझ्यामध्ये होतं, की मला काही असं सोसायटीसाठी काहीतरी छान बनवायचं आहे. माझ्या पप्पांनी आनंदवन बरोडामध्ये एज्युकेशन घेतलेलं. बाबा आमटेच्या सानिध्यात ते होते. तर त्यांच्या सोबत असताना त्यांचे जे प्रसंग ते जेव्हा सांगतात, तर मला खूप असं एकदम प्रेरणा भेटायची आणि इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर नंतर मग मुंबईमध्ये स्पेशली आलो. मी ॲक्चुअली चंद्रपूरचा आहे. तर मुंबईमध्ये आल्यानंतर खूप अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, बरेचसे लोकं मिळाले आणि असं म्हणजे त्या प्रोसेसमध्ये 2014च्या लाईनमध्ये लगभग स्टार्टअप्स खूप बूमिंगमध्ये होतं. ई-कॉमर्स Flipkart आणि Amazon त्यांच्यामध्ये खूप चांगली स्पर्धा चालू होती. तर तर त्यावेळेस आम्ही असा विचार करत होतो, की असं काय केलं पाहिजे जेणेकरून आपण या टेक्नॉलॉजी थ्रू लोकांचं पण काहीतरी आपण भलं करू शकतो का? तर डोनेशन म्हटल्यावरती म्हणजे कुठल्या पण एनजीओला जेव्हा आपण डोनेट करतो, तर पहिला प्रश्न जो डोनरच्या मनात येतो, तो हा की माझे जे पैसे आहे, जे मी डोनेट करतोय, ते चांगल्या रीतीने यूज होणार की नाही? तर खूप लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आहे, विश्वास नाही आहे या स्पेसमध्ये. तर आम्ही विचार केला, की पैसे मागण्यापेक्षा समजा आपण एनजीओजला डायरेक्टली वस्तू आपण देऊ शकलो, तर ते खूप चांगलं होणार आणि डोनर्सला पण एक खात्री पटेल, की आपण पैसे ना देऊन वस्तूद्वारे त्यांना मदत करतोय. तर हे म्हणजे या रिलेटेड आपण काहीतरी बनवू शकतो. तर आम्ही एक ई-कॉमर्स लेड क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म डोनेट कार्ड नावाचा चालू केला. ज्यामध्ये एनजीओ स्टार्ट करतात कॅम्पेन. त्यांचे जे पण सामान ज्यांना जे डे टू डे ॲक्टिव्हिटीजला लागतात ते लिस्ट करतात आणि डोनर्स ज्या प्रकारे ते लोकं प्रॉडक्ट्स विकत घेतात कुठल्या पण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये जसं Flipkart झालं, Amazon झालं, त्याचप्रमाणे ते लोकं डोनेट कार्ड थ्रू ते प्रॉडक्ट विकत घेतात आणि ते प्रॉडक्ट्स आम्ही आमच्या व्हेंडर पार्टनरकडनं पर्चेस करून त्यांना डिलिव्हर करतो. तर अशा प्रकारे हा एक ई-कॉमर्स लेड क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म आहे. खरं तर एका प्लॅटफॉर्मवरनं सगळ्यांना म्हणजे ज्यांना सुविधांची किंवा वस्तूंची आवश्यकता आहे आणि दुसरीकडे ज्यांना डोनेट काहीतरी करायचंय, या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणून जो आहे तो डोनेट कार्ड म्हणून तुम्ही हे जे आहे ई प्लॅटफॉर्म तो जो आहे तो तयार केला. पण याची आयडिया तयार करताना तुम्ही आधी मित्र-मित्रांमध्ये त्याचं डिस्कशन झालेलं होतं का? की यू जस्ट स्टार्ट इट की नाही आता मला काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही सुरू केलं? ती जी इनिशियल चर्चा होती तुमच्या तिघांमधली, ती कशी झाली होती? तर मी मुंबईला होतो आणि माझे 2 जे को-फाउंडर्स आहेत ते नागपूरला होते. तर मी माझं आपलं काहीतरी बनवत होतो, काहीतरी विचार करत होतो, की बाबा ई-कॉमर्स थ्रू आपण काहीतरी करायला हवं
आणि त्याच मोमेंटमध्ये माझे जे दुसरे को-फाउंडर्स होते ते पण त्याच सिमिलर आयडियावरती काम करत होते. आणि मग अचानक आम्ही LinkedIn थ्रू कनेक्ट झालो आणि त्यानंतर आम्ही शेअर केलं, अरे वा, जे तू बनवतोय ते मी पण बनवतोय, तर चला आपण एकत्र येऊन आपण नाही का ते आपण साकार करू शकतो. तर याद्वारे मग आम्ही बरेचशा एनजीओजला आम्ही कनेक्ट केलं. त्यांना आम्ही पहिले आम्ही टेस्टिंग केली किंवा व्हॅलिडेट केला आयडिया की चालू शकतं की नाही. त्यामुळे थोडा चांगला प्रतिसाद मिळाला. एनजीओजनी म्हटलं की हो, तुमच्यासारख्या प्रॉडक्ट्सची किंवा या पर्टिक्युलर कल्पनेची गरज आहे. तर मग आम्ही एक पायलट रन केलं आणि हळूहळू मग ते चालू झालं. तर पण तू इतकं इझी सांगतोय हे की हळूहळू हळूहळू रन झालं वगैरे. पण जर तुमच्या वेबसाईटवर गेलं त्यामध्ये आपण बघतोय की HDFC असेल, डीमार्ट असेल, या बरोबरीने इंटरनॅशनल ब्रँड्सचीही तुम्ही आता असोसिएशन केलेलं आहे. हे दिसतं तितकं खरंच सिंपल होतं का? नाही. म्हणजे सिंपल तर अजिबात नाहीये. खूप सारे ट्रायल अँड एरर आपल्याला करावं लागतं प्रॉडक्ट बनवताना. तर स्टार्टिंगमध्ये आम्ही असा विचार केलेला की फ्लिपकार्ट, Amazon, स्नॅपडील अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत टाय अप करू आणि आपण डिलिव्हरीज नाही करू. त्यांना सांगू की आम्ही तुम्हाला ऑर्डर देणार आणि तुम्ही डिलिव्हर करा. पण त्यामध्ये ते काही आम्ही खूप स्मॉल होतो, चालू होतो ती ऑर्गनायझेशन. तर तेव्हा त्यांनी तेवढा इंटरेस्ट दाखवला नाही. तर मग आम्हाला हे खात्री होती की हा प्रॉडक्ट किंवा ही आयडिया चालू शकते. तर आम्ही असा विचार केला की आम्ही स्वतः डिलिव्हरीज करणार, आम्ही स्वतः परचेस करणार, स्वतःची ऑपरेशन्स टीम बनवणार. तर सध्या आमची स्वतःची ऑपरेशन्स टीम आहे, जे की लगभग टिपिकली अराउंड 3 to 4 करोड वर्थ ऑफ डोनेशन्स डिस्ट्रीब्यूट करतात महिन्याला. आमचे खूप बरेचसे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स आहे. मेट्रो कॅश अँड कॅरी, वॉलमार्ट, डीमार्ट आणि डिरेक्टली आम्ही HUL आणि मोठ्या कंपनीज पासून डिरेक्टली परचेस करतो प्रॉडक्ट्स. तर स्वतःच आम्ही पूर्ण एक ऑपरेशन्स सेटअप केलं आहे. हे हे ऑपरेशन म्हणजे तू जेवढे काही टर्मिनॉलॉजीज वापरतोय, ह्या सगळ्या रिलेटेड आहेत बिझनेसशी. त्याचा उद्देश जरी समाजकारण असेल किंवा लोकांचं भलं व्हावं असं जरी असेल, तरी सोशल एंटरप्रिनरशिप ही या ज्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय, तर खरंच सोशल एंटरप्रिनरशिपमध्ये बिझनेस रन करता येतो का? आणि करता येत असेल तर त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही स्वतः आता तुम्ही करता आहात तर तुम्हाला यातले अनुभव काय आहेत? कारण एक बिझनेस रन करणं आणि एक सोशल एंटरप्रिनरशिप रन करणं याच्यात नक्की काय डिफरन्स आहे? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर बघा, आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे की म्हणजे 3 प्रकार, आपण फक्त 2 प्रकारचे ऑर्गनायझेशन्स ऐकले आहे. एक एनजीओ आणि एक फॉर प्रॉफिट कंपनी, है ना? एनजीओ मध्ये काय होतं, त्यांचा म्हणजे एनजीओचा पर्पज मेजरली सोसायटीयल अँगलमध्ये असतो. समाजसेवा म्हणता येईल ज्याला आपण. करेक्ट, समाजसेवा. कॉर्पोरेटचा जो जनरली जो उद्देश असतो तो असतो त्यांचा प्रॉफिट मार्जिन्स कशा प्रकारे ते इम्प्रूव्ह करू शकतात, शेअर मार्केटचे प्राइसेस कसे इन्क्रीज करू शकतात, है ना? पण या दोघांना जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा एक सोशल एंटरप्राइज चालू होते, ज्यामध्ये वी आर डुईंग बिझनेस फॉर गुड. म्हणजे आपण काही असा उद्योग चालू करतोय जेणेकरून लोकांना पण फायदा होतोय आणि ऑर्गनायझेशन पण सस्टेनेबल राहत आहे. तर या प्रोसेसमध्ये काय होतं ना, की सोशल एंटरप्राइज जनरली कुठल्या दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहत, कारण की त्यांचं स्वतःच एक रेव्हेन्यू चॅनल डेव्हलप राहतं. तर त्या रेव्हेन्यू चॅनलमुळे ते सेल्फ सस्टेनेबल असतात आणि त्यामध्ये ते लोक जनरली स्केल करू शकतात. तर समजा आपल्याला माहिती आहे की एक जसं आता आम्ही लगभग म्हणजे 1000 एनजीओ सोबत काम करतो. अराउंड 10 लाख युनिक डोनर्स आहेत जे प्लॅटफॉर्मवरती कॉन्ट्रीब्युट केले आहेत. अराउंड 150 करोडच्या वरती आम्ही फंड रेस केला आहे किंवा प्रॉडक्ट रेस केले आहे. तर ऑपरेशनसाठी पण लोक लागतात. सो वी नीड सम फर्टाईल ब्रेन्स. खूपच चांगले लोक लागतात. तर जेव्हा आम्हाला खूप चांगले लोक लागतात, वी हॅव टू पे देम सम दॅट गुड अमाउंट, राईट? जेणेकरून ते ते आपल्या सगळ्यात अवघड कंपनीमध्ये असतं. राहणार. तर त्यांना पण खुश ठेवणं आणि ते सगळे फर्टाईल ब्रेन्स आपल्या कंपनीमध्ये राहणं, त्याच्यासाठी आपल्याला चांगलं पे करायला लागेल. पे करण्यासाठी एक छान रेव्हेन्यू मॉडेल पाहिजे. तर मला असं वाटतं की कुठला पण उद्योग जो की सोसायटीसाठी काहीतरी करतोय आणि त्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल आणत आहे, तर तो स्केलेबल असतो, सस्टेनेबल असतो आणि खूप वर्षापर्यंत तो आणि
चालू शकतो. आणि त्याचा इम्पॅक्ट पण लॉंग टर्म राहतो, लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट राहतं. असं नाही की आज आपण काही केलं आणि नंतर स्टॉप झालं. दीर्घकाळ तो इम्पॅक्ट चालतो. बरोबर आहे. कारण समाजातल्या अनेक सेक्टरला त्याचा लाभ होतो. त्यामुळे बिझनेस करणं हेही जरी असेल, तरी सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये दोन्हीही गोष्टी आपल्याला कंबाईन करता येतात, जिथनं तुम्हाला पैसाही मिळू शकतो. कारण खरं तर तरुण वयामध्ये असताना पहिला एक प्रश्न असतो, म्हणजे आजूबाजू असतील, मित्र-मैत्रीण असतील किंवा रिलेटिव्हज असतील, की तू काहीतरी खरंच कमवतोय की लष्कराच्या भाकऱ्यात भाजतोय म्हणून. तर त्याच्या करेक्ट, ह्याच्यामध्ये करेक्ट. हे एक चांगलं उत्तर आपल्याला असू शकतं, असं मला वाटतं. तुला याच्या बाबतीतले असे काही अनुभव आले का? कारण तू सांगतोयस, की वडिलांकडनं तू प्रेरणा घेतलेली आहे. त्यांच्याकडनं जेव्हा बघत होतं, तर अशा पद्धतीचे की काय उगीचच काहीतरी तुम्ही तयार करताय, नक्की काय करताय? हे घरच्यांना खरंच कळत होतं का, की आपली मुलगं कारण जनरली तरुण असलं की तो कन्सर्न असतो ना, की तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही आहात? सतत कॉम्प्युटरवर लागून राहिलात तर काहीतरी वाईटच काहीतरी सुरू आहे, कदाचित असू शकतं. असं काही तुझ्या बाबतीत किंवा तुमच्या तिघांबद्दल झालं का असं काही? अं, बघा आता एनजीओ म्हटल्यावरती ना, जसं मी केमिकल इंजिनियर आहे, युडीसीटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंग्याचं. म्हणजे खूप प्रेस्टिजियस कॉलेज आहे. अं, मला एंडमध्ये खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब पण लागलेला. पण माझं असं होतं की मला काहीतरी स्वतःचं स्टार्ट करायचं आहे, काहीतरी स्वतःचं सोशल एंटरप्राइज काढायचं आहे. तर त्या वेळेमध्ये मी बरंच काही खूप साऱ्या बुक्स वाचल्या. या कॉन्सेप्टला समजलं किंवा सोशल एंटरप्राइज काय असते. तर त्या प्रोसेसमध्ये मी एका व्यक्तीच्या बद्दल वाचलं. त्यांचं नाव आहे मोहम्मद युनिस, ज्यांनी ग्रामीण बँक ही बनवली आहे, जे की बांगलादेशमध्ये आहे. आणि ती अशी जगातली एकमात्र बँक आहे, जी लोन फक्त गरिबांना देतात. म्हणजे खरंय. ज्यांना कोणी ट्रस्ट नाही करत, त्यांना ही ग्रामीण बँक ट्रस्ट करते आणि त्यांना क्रेडिट देते. आणि त्या क्रेडिट देऊन छोटे-छोटे मायक्रो लेंडिंग म्हणतात. छोटे-छोटे अमाउंट त्यांना क्रेडिट देते. जेणेकरून त्या पैशाने ते त्यांचा छोटा उद्योग चालू करू शकतं आणि ते स्वतःला पॉवर्टीच्या ज्या सायकलमधनं काढू शकतात. तर त्यांच्या आयडिया थ्रू मी खूप खूप जास्त प्रभावित झालो. मी तर त्यांना फादर ऑफ सोशल एंटरप्राइज मानतो. आणि मग त्यांची बरेचसे बुक्स वाचल्यानंतर मला कल्पना समजली, की आपण एक्झॅक्टली कशाप्रकारे बिझनेस पण करू शकतो आणि लोकांची पण सेवा करू शकतो. तर जसं तुम्ही विचारलं, की घरी तर सगळ्यांमध्येच म्हणजे इन जनरल असा कॉन्सेप्ट असतो, की एन-जी-ओ म्हटल्यावरती लोकांना असं वाटतं, अच्छा हा याच्याच्यानी काही म्हणजे जास्त काही करू शकला नाही हा, म्हणून तो एन-जी-ओमध्ये चाललाय. जनरली असा कॉन्सेप्ट असतो, जसं परसेप्शन असतं. पण तर या परसेप्शनला थोडंसं आपण दुसऱ्या नजरेने बघितलं, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी समाजासाठी आणि उद्योगासाठी दोघं पण काहीतरी करताना आपण जेव्हा बघतो, आय गेस मला असं वाटतं, की त्यामध्येच म्हणजे जेवढे जास्त लोकं या पर्टिक्युलर स्पेसमध्ये येऊ शकले, तेवढं जास्त एक म्हणजे चांगली चांगली गोष्ट होऊ शकते. अगदी कारण तुम्ही जी काही ही ई प्लॅटफॉर्म सुविधा सुरू केली, याचे एंड युजर म्हणता येईल किंवा ज्या लोकांना खरोखरीच लाभ झाला, त्याच्या ह्याच्यामध्ये सेक्स वर्कर आहेत, माथाडी कामगार आहेत आणि खास करून कोरोना काळामध्ये ज्यांच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं, ते डब्बेवाले आहेत. यांना सगळ्यांना तुमच्या प्लॅटफॉर्मचा जो आहे तो उपयोग झाला आणि त्याद्वारे तुम्ही अनेकांना कनेक्ट केलं. हे मला असं वाटतं या काळामधली एक खूप मोठी उपलब्धी नक्कीच असू शकेल. या सगळ्याबरोबर हे सगळं बोलताना म्हणजे अ, आपला हा सामाजिक दृष्टिकोन आहे. हा बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करणं अ, ही कन्सेप्ट मुळात तू पटवून कशी दिली? कारण या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट नक्कीच आणावी लागली असेल. ही इन्व्हेस्टमेंट जनरली असं होतं, की इनिशियल इन्व्हेस्टमेंट उभं करणं आणि ती कन्सेप्ट कारण तुम्ही प्रवाहाच्या विरोधात वागत असता. तर ही कन्सेप्ट पटवून देणं, हे कसं केलं तुम्ही? अ, बघा, मला असं वाटतं, की बिझनेसमध्ये किंवा कुठल्या पण प्रोसेसेसमध्ये सगळे स्टेक होल्डर्स खुश पाहिजे. तर आमची जी कल्पना आहे त्यामध्ये आमचे 3 मेजर स्टेक होल्डर्स आहेत. म्हणजे 3 मेजर लोकं आहेत. पहिलं म्हणजे एन-जी-ओ. तर एन-जी-ओला आम्ही हे प्रॉमिस करतो, की तुम्ही जे पण प्रॉडक्ट रेज करणार, आम्ही तेवढं क्वांटिटी ऑफ प्रॉडक्ट्स तुम्हाला डिलिव्हर करणार. दुसरं स्टेक होल्डर म्हणजे डोनर. ज्यामध्ये डोनर पर्चेस करतं, म्हणजे आम्ही डोनर आमच्या प्लॅटफॉर्मवरनं पर्चेस करतं आणि ते जे प्राइस
ला आमच्या प्लॅटफॉर्मवरनं परचेस करतं त्याच प्राइसला ते रिटेल मार्केटमध्ये पण मिळतं. जसं आता एक्झाम्पल ₹5 पार्लेजी बिस्किट बरेचशा एनजीओला लागतं. तर ते लोक आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू घ्या किंवा दुसऱ्या म्हणजे आपण किराणा दुकानमधून पण घेतलं तरी त्यांना त्याच रेटमध्ये पडेल. तर ते पण त्याच म्हणजे ते कुठे पण असं नाहीये की डोनेट कार्डला ते जास्त पे करत आहे. ते तेच अमाउंट पे करतात जे रिटेलमध्ये पण ते पे करणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेंडर्स. त्या वेंडर्सला आम्ही बिझनेस देतोय तर ऑफकोर्स तो आम्हाला त्याच्या रिटर्नमध्ये काही कमिशन देणार. तर या तिन्ही स्टेक होल्डर्समध्ये सगळे लोक खुश आहेत. तर आपल्याला असं काहीतरी बनवायला हवं जेणेकरून तिन्ही स्टेक होल्डर्स खुश आहे आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी एक स्पेस आहे ज्यामध्ये आपण एक रेव्हेन्यू मॉडेल बनवू शकतो. तर आमचा जो रेव्हेन्यू मॉडेल मेन जो रेव्हेन्यू मॉडेल आहे तो असा आहे की लोक रिटेल रेट्समध्ये आमच्याकडनं परचेस करतात. आमची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स या सगळ्या आम्ही परचेस करतो डिरेक्टली होलसेलर आणि मॅन्युफॅक्चरर कडनं. आणि जे होलसेल आणि मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्हाला मिळतं आणि आम्ही लोक आमच्याकडनं रिटेलमध्ये घेतात त्याचा जो मधला जो भाग असतो तो आमचा रेव्हेन्यू मॉडेल असतो. तर यामध्ये तिघं पण स्टेक होल्डर्स सॅटिस्फाईड असतात. सब खुश तो हम खुश वाला विषय आहे म्हणजे तुमचा. हा. आणि अर्थात बरोबर आहे, तुमचा ग्राहकही तितकाच खुश असायला हवा. हा कुठल्याही व्यवसायाचा खरं तर नियम आहे. पण हे नियम बांधताना किंवा रेव्हेन्यू मॉडेल आपलं नक्की कुठलं असेल, आपल्याला कशातून पैसा मिळू शकेल, कारण एखादी गोष्ट सस्टेन करायची असेल तर नक्कीच तो पैसा कमवला गेला पाहिजे. तर हा तुमचा फिक्स झाला असेल, पण याच्या आधी तुम्ही काही मॉडेल्सवर ट्रायल एरर केलं का? काही गोष्टी फसल्या का तुमच्या? त्या प्रयोगातून तुम्ही काही शिकलात का? असं झालं का बघा, काही? मला असं वाटतं की बरेच गोष्टी म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग ट्रायल अँड एररच आहेत. आपल्याला असं वाटतं की नाही हा मॉडेल चालेल. ओव्हर द इयर्स तो मॉडेल चेंज होत राहतो. जसं पहिले आम्ही असा विचार केलेला की आम्ही एनजीओजला सांगणार की तुम्ही कॅम्पेन रन करा. तुम्हीच डोनर आणा तुमचे आणि आम्ही तुम्हाला हे म्हणजे डिलिव्हरी आम्ही प्रोव्हाईड करू. त्यानंतर आम्हाला असं समजलं की डोनर्सचा मेन प्रॉब्लेम हा पण आहे सॉरी एनजीओचा मेन प्रॉब्लेम हा पण आहे की त्यांना डोनर्स मिळत नाहीये. तर तो एक चॅलेंज बरोबर. आहे. त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं की आपण एनजीओला कशा प्रकारे डोनर्स मिळवून देऊ शकतो. तर मग आम्ही एक नवीन मॉडेल बनवला. त्यामध्ये आम्ही म्हटलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला डोनर्स आणून देऊ. तर आम्ही ओके. हे कसं करतो, तर आमची एक व्हिडिओ प्रोडक्शन टीम आहे. आम्ही म्हणजे खूप मोठी व्हिडिओ प्रोडक्शन टीम आहे, जे प्रोफेशनली शूट करतात व्हिडिओज. विदिन 2 मिनिट्सचा एक व्हिडिओ असतो. त्यामध्ये आम्ही सांगतो, की एक्झॅक्टली या व्यक्तीला तो जो पण फाउंडर असतो, जो तो पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन चालवतात. जसं आता सिंधुताई होत्या. तर त्यांनी सांगितलं, की एक्झॅक्टली मी काय करते? त्यांचं ऑर्गनायझेशन कसं चालतं? आणि त्यानंतर हा जो विदिन 2 मिनिट्सचा जो व्हिडिओ आहे, तो आम्ही सोशल मीडियाद्वारे प्रमोट करतो. लोकांना त्यांच्याबद्दल माहिती पडतं, की या व्यक्तीला का पाहिजे आहे सामान? कुठे यूज करणार आहे? त्यांचं स्केल काय आहे? त्यानंतर ते लोकं व्हिडिओ बघल्यानंतर मग ते क्लिक करून आमच्या कॅम्पेनवरती येतात आणि परचेस करतात. तर आता सध्याचा आम्ही प्रोसेस बघितली, तर एन-जी-ओज 2 मॉडेल आहे. एक आहे एन-पी-सी, एक आहे डी-पी-सी. तर एन-पी-सी म्हणजे एन-जी-ओ प्रमोटेड कॅम्पेन, जे स्वतः एन-जी-ओज डोनर्स आणतात. तर ते फक्त आणि फक्त 20% आहे. 80% जे आम्ही फंड रेज करतो, ते डी-पी-सी म्हणजे डोनेट कार्ड प्रमोटेड कॅम्पेन्स म्हणजे ज्यामध्ये आम्ही एन-जी-ओजला मदत करतो फंड रेज करायला किंवा डोनर्स आणण्यासाठी. तर आम्हाला या मॉडेलपर्यंत पोहोचायला 5 वर्ष लागले. तर म्हणजे हळू-हळू आपल्याला समजतं की कन्झ्युमर बिहेवियर कसं आहे, लोकांना काय द्यायचं आहे, ते पण महत्वाचं. आपल्याला असं वाटतं की नाही हा कॉज माझ्या जवळचा आहे, तर मी फक्त हाच कॉज प्रमोट करू. पण लोकांना काहीतरी दुसरं द्यायचं आहे. तर आम्ही त्याला म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे हे मॅटर नाही करत. कस्टमरला काय द्यायचं आहे काय किंवा हवंय? डोनरला काय बरोबर. द्यायचं आहे ते मॅटर करतं. तर तुम्ही त्याच्या रिलेटेड कॅम्पेन्स बनवा. सो दॅट तुम्हाला डोनेशन येऊ शकतं. तर बघा जे आता जे मी बोललो, की रिव्हर्स इंजिनिअरिंग किंवा एक्सपेरिमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही कुठल्या पण मॉडेलला एका बिझनेसच्या लाईनमध्ये बघता आणि त्यामध्ये कशाप्रकारे आपण एक छानपैकी इम्पॅक्ट पण क्रिएट करू शकतो. तर म्हणून मला असं वाटतं, की सोशल एंटरप्राइज रिलेटेड माइंडसेट आणि रिलेटेड बिझनेस भरपूर आल्या पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तू जे म्हणतोयस ते त्या प्रश्नाकडे खरं तर मी येणारच होते. खरं तर असं म्हटलं जातं, की महाराष्ट्रीयन माणसाला फारसा उद्योग करता येत नाही किंवा तो उद्योगशील नाहीये असं म्हटलं जातं आणि मुलं पण बऱ्याचदा असं होतं, की पहिल्या स्टेजमध्ये बऱ्याचदा असं होतं, की नोकरी करतात, शिकतात आणि मग
उरलेल्या पैशातनं कधीतरी उद्योग ते सुरू करतात. तू मात्र पहिल्या स्टेजला आपण बघतोय की नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी असूनही ती सोडून तू एंटरप्रेन्योरशिपकडे वळलेला आहेस. तर तो निर्णय घेताना तुला असं वाटलं नाही का की कदाचित आपण हे फेल झालं तर, मला नोकरी नाही मिळाली तर, अशी भीती वाटली नाही तुला? मी तुम्हाला ऑनेस्ट उत्तर देतो. मला असं वाटतं की आपल्याला ना स्वतःचं मनाचं ऐकायला पाहिजे. मी हर वेळेस तेच केलं आणि माझ्यासोबत कामही आलंय ते. मला कधीच असं वाटलं नाही की मी फेल होणार किंवा म्हणजे हा आयडिया नाही चालणार तर म्हणजे काय होणार, असं नाही, असं कधी विचार नाही आला. कारण की एक विश्वास होता की समजा हा फेल झाला ना, तरी पण काही ना काहीतरी मी करून घेणार. तेवढा तो कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स ओव्हर द इयर्स तुम्हाला येतो ज्या समजा तुमचं कन्व्हिक्शन आहे त्या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करण्याचं. बाय हुक ऑर क्रूक यू वॉन्ट दॅट प्रॉब्लेम टू बी सॉल्व्ड. तर मग तुमचं जेवढं जास्त प्रेम त्या प्रॉब्लेम सोबत असेल, तर तुम्ही काही ना काहीतरी वे काढणार त्याला सॉल्व्ह करण्याचा. तर एक खूप चांगली कहावत आहे, डोंट फॉल इन लव्ह विथ सोल्युशन, फॉल इन लव्ह विथ प्रॉब्लेम. सो आय गेस मी प्रॉब्लेमच्या खूपच जास्त प्रेमात होतो आणि आपण कोणाच्या प्रेमात असलो तर काही ना काहीतरी सोल्युशन काढतो ना त्याला बरोबर आहे. अकम्प्लिश करण्यासाठी. त्याला मार्ग कुठला ना कुठला आपण त्याच्या याच्यासाठी नक्कीच शोधत राहतो. आपले जे प्रेक्षक आहेत किंवा खास करून तरुण वर्ग आहे, या सगळ्यांना तू बिझनेस संदर्भात काय सांगशील? कारण तू 2 कॉजवर काम करतोयस आता सध्या. एक सोशल पण आणि एक बिझनेस पण. हे दोन्ही तुम्ही कंबाईन केलंय सोशल एंटरप्रेन्योरशिप थ्रू. पण जी मुलं आहेत, अशी असंख्य मुलं असतात, की त्यांना खरं तर काही करावं किंवा काही मार्ग सापडत नाही अनेकदा. अनेकदा तरुण वयामध्ये बऱ्याचदा असं होतं, की जसं आपण बघतोय, की एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, याचे रिझल्ट्स लागतात. अनेक मुलं फेल होतात. बऱ्याचदा कुणाचं सिलेक्शन होत नाही. फेल्युअर्स आपल्याला पदोपदी अगदी मार्कांच्या बाबतीतही होतं असं. फेल्युअर्स आपल्याला पदोपदी जाणवत राहतात. अशा मुलांना तू काय सांगशील? फेल्युअर्स तर पार्ट आहे सक्सेसचा आणि आय गेस फर्स्ट थिंग इज की स्वतःला माहिती पाहिजे की बाबा कुठलं एक अशी गोष्ट आहे जी जी मला सॉल्व्ह करायची आहे किंवा जी मला असं वाटतं की ती माझ्या खूपच जवळची आणि त्यांनी मला पर्सनली मला असं असं फील होतं की त्याला मला पर्सनली सॉल्व्ह करायचं आहे. ती एक गोष्ट आयडेंटिफाय करा. तर आपण म्हणतो आयडेंटिफाय द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम ऑर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम फर्स्ट. देन सेकंड इज जसं प्रॉब्लेम माहीत पडला त्यानंतर मग त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन आणि रोड मॅप बनवा की काय कुठल्या प्रकारे त्याला आपण रूट पासून सॉल्व्ह करू शकतो. एक्झॅक्ट पेन पॉइंट काय आहे त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचा आणि त्याचे सोल्युशन्स काय. तर वेगवेगळे सोल्युशन्स आपल्याला असं नाही की एक सोल्युशन दिलं तेच इम्प्लिमेंट करायचं नंतर नाही झालं तर सोडून द्यायचं. त्या मार्गाला जाण्यासाठी असे मे बी 5-6 डिफरंट सोल्युशन्स असेल तर ते सगळे सोल्युशन्स अप्लाय करायचे एक एक घेऊन आणि त्यानंतर मग पहिला नाही चालला दुसरा चालेल, दुसरा नाही तिसरा चालेल, तिसरा नाही चौथा चालेल. होऊ शकतं की 6च्या 6 पण फेल होणार. पण नंतर मग 7वा एक आयडिया येणार ज्याच्यामध्ये आपल्याला माहित पडणार नाही पहिला आणि 7व्याला कंबाईन करून काहीतरी एक 8वं सोल्युशन चालेल. ते एकदा आपल्याला माहिती पडलं त्यानंतर देन यू ब्रिंग टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आणणं खूप महत्वाचं आहे. देन यू ब्रिंग टेक्नॉलॉजी कारण की टेक्नॉलॉजी स्केल देते. तर आता मी मुंबईला बसून पूर्ण इंडियामध्ये आमची सर्व्हिस चालतं बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, बिकॉज ऑफ कनेक्टिव्हिटी. तर जेव्हा आपण हे तिन्ही गोष्ट जेव्हा सोबत आणतो आय गेस जो पण व्यक्ती समजा या 3 गोष्टीवरती जो काम करू शकला सोपं होणार त्यांच्यासाठी कुठलं पण एंटरप्राइज किंवा सोशल एंटरप्राइज बनवणं. बरोबर आहे. मुळात तुमच्या समाजसेवेतूनही, तुमच्या शुद्ध हेतूनही तुम्हाला व्यवसाय उभा करता येऊ शकतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण सारंगने दिलेलं आहे. सारंग, थँक यू सो मच. तू इथे आलास आणि अगदी तुझ्या व्यवसायातले सगळे पैलू तू उलगडून सांगितले, जेणेकरून अनेक मुलांना तुझ्यापासून खरं तर प्रेरणा घ्यायला नक्की मिळेल आणि आपण आशा करूया, की असे असंख्य सारंग बोबडे जे आहेत ते तयार होतील. जेणेकरून आपला स्वस्थ समाज जो आहे त्याच्या ह्याच्यासाठी आपण काहीतरी कॉन्ट्रिब्युशन नक्की देऊ शकू. Thank you so much, Sarang. Thank you. Thanks a lot. Thank you.